दिशा उजळूया. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव साक्षी कृष्णा राठोड. मी वर्ग 7वी शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी, तालुका सेलू, जिल्हा परभणी. सोयरे म्हणजे काय? प्रेमाचं, रक्ताचं नातं असलेले लोक. आपण आई, वडील, भाऊ, बहीण, मित्र, मैत्रिणी ह्यांना आपण आपले सोयरे मानतो. पण संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे आम्हा भावंडे. याचा अर्थ झाड, पान, फुलं, वेली, वनातील प्रत्येक जीव हा आपला नातेवाईक असतो. हे फक्त शब्दाचा गोडवा नाही, तर हे जीवनाचं सत्य आहे. मित्रांनो, झाड म्हणजे फक्त हिरवी पाने आणि खोडं नव्हे. झाड म्हणजे जीवन. झाड आपल्याला किती काय देतं. तो आपल्याला श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा देतात, पिण्यासाठी पाणी जपतात, उन्हामध्ये सावली देतात, भुकेवर फळ देतात, आजारी माणसांना औषध देतात. मित्रांनो, एखादा माणूस इतकं काय देतो का? पण झाड आपल्याला ते देतो. विचार करा. आणि तुम्ही आता बाहेर जाऊन एखाद्या माणसाला 1 रुपया माग, तो तुम्हाला 1 रुपया देणार नाही. पण झाड आपल्याला किती काय देतो. आणि तुम्ही निरीक्षण केलं आहे का? तुम्ही झाडाकडे बघा आणि वेलीकडे बघा. ती वेली त्या झाडाच्या साह्याने वरी चढत असते आणि झाड पण त्याला सहाय्य करत असतो. आणि नंतर ते दोघे एका फांद्यावर जाऊन चढतात. मित्रांनो, असंच आपण सहाय्य करायला शिकावं. आणि आता आपण खूप झाडं तोडत आहोत. उष्णतामुळे लोक कुठं लपावे. आता तर गरमी पण खूप होत आहे. आपण जर झाड नाही तोडले तर त्यामुळे आपल्याला हवा येईल. आणि मित्रांनो, मी एकदा माझ्या मामीच्या गावाला गेले. मी मामाच्या गावाला जेव्हा जाते तेव्हा पळतच मी ग्राउंडवर जाते, कारण ग्राउंडच्या आजूबाजूला फार सुंदर झाडं आहेत. आणि त्या झाडामुळे पक्ष्यांची चिवचिवाट, पाण्याची रिमझिम, वाह काय वातावरण ते. मला तर फार मज्जा येते अशा वातावरणामध्ये. म्हणून मी मामाच्या गावाला दरवेळी जायचे आणि मज्जा करायचे. आणि एके दिवशी असंच मी खूप दिवसानंतर तिकडे गेले, तेव्हा काय ते झाडं तिथं नव्हतेच. मी इकडं तिकडं पाऊल लावले पण तिथं नव्हते. तिथं शिमीच्या खुर्च्या, शिमीच्या घसरगुंड्या असं वेगवेगळं आलं होतं. मला छान पण वाटत होतं, कारण पहिले जेव्हा काही मुलं खेळत होते तेव्हा त्यांना लागत होतं, तेव्हा ते कुठं बसायला जागाच नव्हती. आता तिथं खुर्च्या झाल्यात म्हणून आनंद पण होत होता आणि दुःख पण फार वाईट वाटत होतं, कारण आता त्या पक्ष्यांची चिवचिवाट, त्या पाण्याची रिमझिम मला परत ऐकता येणार नाही. त्याचं वाईट पण वाटत होतं. आणि मित्रांनो, असं आपण केलं नाही पाहिजे. जर एखाद्याला आनंद द्यायचा असेल तर कोणाला दुःखी नाही करायचं. आपण एखाद्याचं दुःख घेत आहोत असं आपल्याला त्यामध्ये समजते. आणि मित्रांनो, तुम्ही लोकांना सांगा की झाडं तोडू नका, त्यामुळे आपल्याला किती काय भेटतं. आणि जर आता तर सगळे झाडं तोडत आहेत, त्यामुळं मुलं सिलेंडर बॉक्स लावून श्वास घेत आहेत. मित्रांनो, आपण जर आता झाडं तोडले तर पुढच्या पिढीला श्वास घेण्यासाठी काहीच राहणारच नाही. तर आतापासून झाडं लावा आणि त्या पुढच्या पिढींसाठी श्वास घेण्यासाठी सुंदर झाडं लावा. आणि मित्रांनो, मी तुम्हाला इतकं सांगते की झाडं लावा. त्या झाडामुळं लोकांना श्वास घेता येईल. आणि फळं, फुलं असे वेगवेगळे जेव्हा तयार होतात ना, तेव्हा त्या फळं फुलांमुळे वेगवेगळ्या माणसांना फार सुंदरता वाटेल. त्यामुळं एकदा बघा तुम्ही, एक आपण झाड लावलं म्हणजे फुलाचं, ते झाड मोठं झालं आणि त्यावर सुंदर फुलं लावलं आणि ते आपण डोक्यात घातलं तर किती सुंदर दिसणार ना आपण. खरंच किती सुंदर दिसणार. आणि जर ते झाड तोडले तर काय घालणार. आणि जर तुम्ही बघा, एखाद्या फुलाची शोभा जर आपल्या डोक्यात गेली तर आपण किती सुंदर दिसणार. लोक म्हणणार की किती छान. आणि मला दुःख पण होत आहे की आपण जर एखादं झाड लावलं आणि त्याच्या फुला एखादा माणूस मेलेला असेल आणि त्याच्या गळ्यात गेलं तर किती दुःख वाटतं ना. हो, नक्कीच किती दुःख वाटतं. तर आजपासून शिका आणि संत तुकाराम महाराजांच्या ओळीला आपण आपल्या आतमध्ये रुतून घेऊया. म्हणूनच तर म्हणते, झाड लावूया झाड जगूया, एक नवी दिशा उजळूया. धन्यवाद.